वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर आय होप तुम्ही सर्वांनी आज मतदान केलंच असेल आणि ज्या लोकांनी मतदान केलं नसेल तर त्यांनी नक्कीच मतदान करावं। तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी बनवत आहे की बघा, एखाद्या पर्सनॅलिटीला आपण खूप रिस्पेक्ट करतो, त्यांचा आदर करतो, म्हणून त्यांच्या गोष्टी आपण ऐकत असतो किंवा त्यांच्या गोष्टींना आपण फॉलो करत असतो। परंतु ज्यांचं आपण ऐकतो किंवा ज्यांना आपण फॉलो करतो ते व्यक्ती जर काही चुकीचं करत असतील, बेकायदेशीर कृत्य करत असतील तर नक्कीच आपण सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे। त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे। सोशल मीडियावर एक अशी महिला आहे की ज्या महिलेनं बऱ्याच महिलांचं, विशेषतः मागासवर्गीय दलित समाजातील महिलांचं, की ज्या समाजकारण राजकारण करतात अशा विशेष करून महिलांचं तिने बदनामी सत्र सुरू केलं आणि त्याच्यामुळे तिच्यावर महाराष्ट्रभर या एक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि अजूनही ते बदनामी सत्र थांबवलं गेलेलं नाही आहे। म्हणजे गुन्हे दाखल झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही कायद्याचा धाक न बाळगता कंटिन्युअसली बदनामी सत्र सुरूच आहे आणि अशा बदनामी सत्रामध्ये बऱ्याच लोकांनी ह्या महिलेला पोस्टच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तिला सपोर्ट केलेला आहे। तुम्ही सपोर्ट नक्कीच करा। जर समजा एखाद्या कुठलाही व्यक्ती चांगलं काय कार्य करत असेल तर त्याला सपोर्ट नक्कीच करा, परंतु जर कोणाची रेकॉर्डिंग करणं, कोणाची रेकॉर्डिंग वाजवणं, कोणाची बदनामी करणं, कोणाच्या खाजगी आयुष्याचा बाजार हा सार्वजनिकरित्या चव्हाट्यावर मांडणं हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे। किंवा एखाद्याला शिव्याश्राप देणं किंवा एखाद्याला शिवीगाळ करणं, लहान लेकरांना शिवीगाळ करणं, हयात नसलेल्या लोकांना शिवीगाळ करणं, कोणाचं खच्चीकरण करणं, कोणाची मानहानी करणं नक्कीच हे बेकायदेशीर कृत्य आहे। तर अशा कृत्यात तुम्ही कोणालाही सहभाग देऊ नका। आता या सदर महिलेचं असं म्हणणं आहे की तिने जरी कोणाला सांगितलं तरीसुद्धा तिचं कोणी ऐकायचं की नाही ऐकायचं ते त्यांनी ठरवलं पाहिजे। म्हणजे ह्या महिलेने सध्या ह्या सगळ्या गोष्टीमधून जर चौकशा सुरू झालेल्या आहेत, तिच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, तर अशा पद्धतीनं चौकशी होत आहे आणि गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे ती आता या सगळ्या गोष्टीतून स्वतः पळ काढत आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या तिला सपोर्ट करणाऱ्या लोकांच्या म्हणजे माथी हे सगळ्या गोष्टी मांडत आहे। तर जी लोक तिला सपोर्ट करत आहे अजूनही, त्यांनी अशा अनैतिक आणि असंविधानिक गोष्टीमध्ये अशा महिलेला सपोर्ट करू नये, कोणाला सपोर्ट करू नये। जे लोक काय असं असंविधानिक करत असतील तर त्यांना सपोर्ट करू नये आणि त्यांची फसगत होऊ नये, त्यांची दिशाभूल होऊ नये आणि त्यांना कुठेतरी भविष्यामध्ये कुठल्याही विनाकारण कुठल्याही म्हणजे कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना सामोरे जाता येऊ नये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा।